हो का नाही? हो, ओके. चला. मागच्या वेळेला आपण बऱ्याच जणांचा अभ्यास केला होता. आज आपण त्या जणांचं रिव्हिजन करूया. ठीक है? संगीता मैम, मुझे एक्सेस दीजिए ना, मुझे शेयर करनी है स्क्रीन. हाँ जी. चला. आता आपल्याला रिव्हिजन करायचंय. तुमची परीक्षा कधी सुरू होणार आहे? तुमची परीक्षा कधी सुरू होणार आहे? एप्रिलमध्ये? चला. बहुतेक एप्रिलमध्ये. तुम्ही आज माईक ऑन करत नाहीये. बहुतेक सेटिंग वेगळी झाली आहे किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीतनं जॉईन झालाय. एनिवेज, चला आपण आपला अभ्यास करूया. दोनही धड्यांचं रिव्हिजन करू. सगळ्यात आधी आपण रासायनिक बदल आणि रासायनिक बंध हा जो आपला धडा होता याचं रिव्हिजन करूया. बरेच दिवस झाले आपण हा धडा डिस्कस केलेला नाहीये. मागच्या वेळेला आपण मानवनिर्मित पदार्थ आणि काच वगैरे इथपर्यंत आलो होतो. तो सगळा डिटेलमध्ये अभ्यास केला होता. या धड्याचं रिव्हिजन करूया. हा तुम्हाला परीक्षेला असेल तुमचं त्याच्यात भलंय. रासायनिक बदल आणि रासायनिक बंध या धड्यामध्ये आपण बघितलं होतं की रासायनिक बंध म्हणजे काय. तर अणू वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू. हाँ बोलिए. जो पिछले कल हुई थी ना क्लास, हाँ ये अलग बच्चे हैं. हाँ 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 राइट. मैंने उनका पिछला मेरे पास जो रिकॉर्ड है उसको चेक करके ही ये लेसन स्टार्ट किया है. कल के बैच में जो हमने लिया वो नया था. ये पहले वाला हो चुका है तो इसके लिए इसका रिवीजन ले रही हूँ. ठीक. ओके. ये अमर सिंह के स्कूल है ना दीपिका, यहाँ पे बच्चे बहुत मस्ती कर रहे हैं. थोड़ी देर उनके साथ बात कर लो. सारे बच्चे डांस कर रहे हैं, मस्ती कर रहे हैं. मस्ती नहीं कर रहे ना, वो क्लास जरा दूर है ना, तो वहां से आ रहे. अच्छा. मुझे लगा बच्चों बड़े मस्ती कर रहे हैं तो मैंने टीचर को पूछा कि जरा उनसे बात कर लो, उनको मजे करते हैं, थोड़े देर गपशप कर लेते हैं. नहीं, वो क्लास 300 से मीटर ज्यादा दूर है उनकी वो क्लास, और वो कंप्यूटर लैब जरा दूर है क्लास से. ओके ओके ओके. खाके आ रहे हैं बच्चे मैम. ब्रेकफास्ट के लिए गए थे. ब्रेकफास्ट से पानी पी के और क्लास में गए थे, वो दफ्तर लेके आए. अच्छा ठीक है. सो नाइस सर, थैंक यू सो मच सर. ठीक है दीपिका. और वैसे भी अगर लेक्चर में आना है तो हंसी खुशी और नाचते गाते आएंगे तो अच्छे से समझ पाएंगे. टेंशन में सायन्स पढ़ने की जरूरत होती नहीं है. वैसे सायन्स तो सब्जेक्ट जीने का आहे. तर असेच हसत खेळत आले असेल आणि खरंच नाचतही असेल तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त का नाचत ते कळलं तर आम्ही पण जॉईन होऊ शकतो. चला, आलात का रे सगळे? बसलात का एका ठिकाणी तुम्ही? चला आपण रिव्हिजन सुरू करतोय. दोन्ही धड्यांचं आपण पटापट रिव्हिजन करूया. आपण हे धडे आधी केलेले. बरेच दिवस झाले. परीक्षेला तुम्हाला हे असेल तर तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. बघा, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध हा धडा आहे आपला. तर रासायनिक बंध कसे बनतात? जेव्हा एखाद्या मूलद्रव्याचे रेणू स्वतःमध्ये असलेले बंध तोडून नवीन बंध बनवतात आणि नवीन रेणू बनवतात, तेव्हा रासायनिक बंध आणि रासायनिक बदल या दोन्ही गोष्टी दिसतात. सगळ्यात सोपं उदाहरण आपल्याला चित्रामध्ये दिसतंय. निळ्या रंगाचे डंबेल जे आहेत ते हायड्रोजनचे रेणू आहेत आणि एक ऑक्सिजनचा रेणू आहे. तर हा ऑक्सिजनचा एक रेणू म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन O2 लिहितो ना आपण. बघा खाली लिहिले O2. या O2 मधला तो बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे त्यातला बंध तुटला तर एक ऑक्सिजन आणि दुसरा ऑक्सिजन असे दोन अणू असतील. तसेच हायड्रोजनचे H2 आणि H2 असे दोन रेणू एकत्र आहेत. बरोबर. तर ह्या दोन रेणूंच्या मध्ये इथला एक ऑक्सिजन आणि या दोन रेणूंच्या मध्ये खालचा एक ऑक्सिजन, अशी जेव्हा एक नवीन रचना बनेल तेव्हा काय बनेल? H2O. H2O म्हणजे पाणी, म्हणजेच वॉटर. हा त्याचा रेणू आहे. म्हणजेच कसा बनला? जुने बंध तुटले, नवीन बंध बनले. आहेत तेच अणू आहेत आणि आहेत त्याच रेणूंमध्ये काही बंध बदलून नवीन रेणू बनलेत. त्याला आपण म्हणतो रासायनिक बंध आणि रासायनिक बदल. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोनही वायू आहेत. हायड्रोजन हा स्वतःच जळतो आणि ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. पण जेव्हा पाणी आपण बघतो, पाणी म्हणजे H2O, या पाण्याच्या रेणूंची जर आपण गुणधर्म बघितले तर पाणी स्वतःही जळत नाही आणि ज्वलनाला मदत पण करत नाही. उलट आग वाचवण्याकरता म्हणजे विझवण्याकरता आपण पाण्याचा वापर करतो. म्हणजे पूर्णपणाने वेगळेच गुणधर्म असलेला पदार्थ बनतो. बरोबर. त्याला आपण संयुग असं म्हणतो.
म्हणजेच काय, मूलद्रव्यांपासून, त्यांच्या अणूंपासून त्यांचे बंध तोडून आपण नवीन गोष्टी बनवल्या, ज्याला आपण नवीन रेणू म्हणतो, जे रेणू असतात आपल्या नवीन संयोगांचे. बरोबर. तर अशा पद्धतीने या रासायनिक बदलांना आणि रासायनिक बंधांना आपण या पूर्ण धड्यामध्ये समजणार आहे. त्याच्या काही अभिक्रिया असतात, त्याची समीकरणं असतात, डावीकडची उजवीकडची बाजू असते. या सगळ्याचा आपल्याला ह्या धड्यामध्ये इंट्रोडक्शन पार्ट आहे. 9वीला आणि 10वीला हे जास्त डिटेलमध्ये आपल्याला आहेत. आता बदलांचे वर्गीकरण आपण 2 पद्धतीने करू शकतो, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. भौतिक म्हणजे जे आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या भोवती असलेले आणि आपल्याला दिसणारे अशा सगळ्या फिजिकल चेंजेसला आपण म्हणतो भौतिक बदल. जसं पाण्याची वाफ होणे, त्या वाफेचं ढगांमध्ये रूपांतर होणे, त्या ढगांमधनं पुन्हा पाऊस होणे आणि त्या पावसाचा पुन्हा बर्फ होणे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाण्याचे जे रेणू आहेत त्याचा फॉर्म्युला असतो H2O. तो बदलत नाही. पाण्यामध्ये H2O चे मॉलिक्यूल वाफ झाले की वेगळे होतात का? H2O चेच, पण वाफेच्या रूपामध्ये असतात. त्याच्या मूळ रूपामध्ये काही बदल होत नाही. जे रेणू असतात ते H2O चेच रेणू राहतात, फक्त त्यांची स्टेट बदलते. म्हणजे त्यांची स्थायू, द्रव का वायू ही अवस्था बदलते. त्याला आपण म्हणतो भौतिक बदल. तसंच आपलं आईस्क्रीम आहे, उन्हाळा आहे, आईस्क्रीमची आपण कुल्फी किंवा आईस्क्रीम घेऊन आलो तर त्या दुकानदाराकडे असं तेव्हा मस्त घट्ट असते, बाहेर काढल्या वितरते आणि टपटप टपटप गळायला लागते. कारण उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचा द्रव पदार्थामध्ये आपण होणारा बदल बघत असतो. हा सगळा भौतिक बदल. लिक्विड झालं आईस्क्रीमचं तरी पण चव तशीच असते ना, कारण त्याच्या रासायनिक बदलांमध्ये त्याच्यामध्ये काही रासायनिक बदल होत नाहीत. जे काय होतात फक्त भौतिक बदल होतात. रासायनिक बदलांचं सोपं उदाहरण आपल्याकडे आहे दूध खराब होणं. आपल्या घरी असलेलं दूध तुम्ही कुठेही बघितलं असेल, घरामध्ये बघा, शाळेमध्ये बघा, दूध जे आपण ठेवतो तर थोडे दिवस किंवा थोडे तास, म्हणजे आजचं दूध उद्या संध्याकाळपर्यंत तापवलं नाही, तसंच ठेवलं, मी पिशवीतलं दूध म्हणते बरं, तर असं दूध स्पेशली उन्हाळ्यामध्ये वेगळाच वास यायला लागतो, ते घाण लागतं. तर असं जे दूध असतं त्याच्यामध्ये रासायनिक बदल झालेले असतात. त्याच्यामध्ये मूळ असलेले जे काही आहे ती खराब झाली, ती बदलली आणि नवीनच गोष्ट बनली, जे दूध नाहीये, त्याला आपण रासायनिक बदल. तसंच आणखी एक रासायनिक बदलाचं उदाहरण आपल्याला इथं पण दिलेलं आहे बघा, गंजणं. लोखंड कशामुळे गंजतात? हवेमधल्या ऑक्सिजनमुळे किंवा पाण्यामुळे, पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे. ह्याची अभिक्रिया होते लोखंडाबरोबर आणि काय बनतं? Fe2O3H2O म्हणजे गंज. असं लाल लाल रंगासारखं आपलं डाबर लाल दंतमंजन कसं असतं, तसं लाल लाल रंगाचा एक पूर्णच्या पूर्ण पापुद्रा त्या लोखंडाच्या पृष्ठभागावरती जमा होतो. त्याला आपण म्हणतो रस्ट, म्हणजेच काय, गंज. ह्या गंजलेल्या लोखंडाच्या पदार्थांच्या तुम्ही अनेक उदाहरणं बघितली असतील. जुन्या सळ्या पडलेल्या असतात कुठेतरी बांधकामाच्या, किंवा जुनी खेळणी असतात लोखंडाची. असंच बरेच दिवस पडले बाहेरच्या बाहेर घराच्या, तर ते गंजलेले असतात. तर हा जो गंज आहे हा पण एक रासायनिक बदल आहे. फळ पिकणं, झाडावर असलेला हिरवा छोटा कच्चा पेरू जेव्हा पूर्ण पिकून पिवळ्या रंगाचा होतो. आता आंब्याचा सीझन आहे, तुमच्या सगळ्यांच्या आजूबाजूला तुम्ही भरपूर कैऱ्या बघितल्या असतील. छोटीशी कैरी असते, ती हळूहळू मोठी 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 होत जाते आणि ती हिरवी कैरी पिवळी होते आणि पूर्ण पिकलेला आंबा झाडावर खाली पडतो. ही निसर्गातली असलेली प्रक्रिया, बरोबर. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही होतात ते होतात रासायनिक बदल. ठीक आहे. भौतिक बदल, रासायनिक बदल ह्या 2 गोष्टी कळल्या. भौतिक बदलामध्ये त्या वस्तूच्या मध्ये असलेल्या गोष्टी ज्याच्यापासून त्या बनलेल्या आहेत त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. पण रासायनिक बदलांमध्ये मूलतः त्या गोष्टींमध्ये बदल होतात आणि त्याचा परिणाम भौतिक गुणधर्मांवरती पण होतो. बघा ना, आंबा पिकलेला तर तुमचा माईक ऑफ करा ना. कोणाचा माईक ऑन आहे? तुम्हाला तरी बोलायचंय का? कोणत्या शाळेचा माईक ऑन आहे बरं? दापूर. मीच माईक ऑफ करून टाकतो त्यांचा. बरं, चला. तर अशा पद्धतीने हे जे रासायनिक बदल असतात, ह्या रासायनिक बदलांचं एक आउटकम असा असतो की आपल्याला भौतिक बदल पण दिसतात. म्हणजे कैरीचा आंबा होणं हा तर रासायनिक बदल आहेच, मुळातच कैरी बदलली आहे. पण भौतिक बदल काय आहे? आकार बदलला, रंग बदलला, वास बदलला आणि चवही बदलली आहे, बरोबर ना. म्हणजेच रासायनिक बदलांबरोबर भौतिक बदल आपोआप होतात. पण प्रत्येक भौतिक बदल हा रासायनिक बदल असतोच असं नाही,
बरोबर. मूळ रासायनिक संघटनामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा तो रासायनिक बदल होतो. मूळ रासायनिक संघटनामध्ये काहीच बदल होत नाही तेव्हा तो भौतिक बदल असतो. ठीक आहे. आता भौतिक आणि रासायनिक बदलांची अनेक उदाहरणं आपण बघितली. त्यातली काही उदाहरणं पुन्हा इथे दिलेली आहे. एखाद्या गोष्टीचं ज्वलन होणं, लाकूड जळणं, प्लास्टिक जळणं, थर्मोकॉल जळणं, आपण मागच्या वेळेला सगळं बोललो होतो. ह्या सगळ्यामधनं ज्या ज्वलनामधनं होणारी जी वायू निर्मिती असते किंवा ह्या गोष्टी पूर्णपणे बर्न होणं म्हणजे त्याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होणं म्हणजेच काय होतो, रासायनिक बदल होतो. एखादं फळ खराब होणं, जसं आपण म्हणालो फळ पिकणं, त्याच्या पुढची स्टेज फळ खराब होणं आणि आपोआप त्याच्यातनं बी बाहेर येऊन त्याचं नवीन झाड बनणं. तर त्या खराब होण्याच्या प्रक्रियेला, सडण्याच्या प्रक्रियेला पण रासायनिक बदल जबाबदार असतात. गंजळं आपण आधीच बघितले आणि आपल्या पोटातलं डायजेशन, त्याच्यात तर केमिकल्सच केमिकल्स आहेत. सगळा केमिकल्स आहे आपलं शरीर म्हणजे. तर त्या डायजेशन मध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स मिक्स होतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं आणि आपण जे काही अन्न खातो त्यातनं आपल्याला सगळी पाचक द्रव्य मिळतं. बरोबर. हे सगळेचे सगळे आहेत रासायनिक बदल. भौतिक बदल कोणते? जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, कुल्फी वितळून खाली पडते थेंब 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 थेंब. किंवा पेपर, हा पेपर बघा मशीन मध्ये टाकलाय आणि खाली त्याचे धागे 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 बनून खालच्या बाजूला आले. खालच्या बाजूला आलेल्या धाग्यांमध्ये जर आपण बघितलं तर वरती जो पेपर आहे तसाच पेपर खाली असतो. त्याच्या रेणूंमध्ये काहीच बदल होत नाही, फक्त आकार बदलला. हाच पेपर तुम्ही असा चोळागोळा करून फेकून द्या, फक्त भौतिक बदल आहे. पण हा पेपर तुम्ही जाळा, मग रासायनिक बदल. बॉइलिंग, बरोबर ना, आपण आताच बोललो पाणी उकळणं, त्याची वाफ होणं, तो थंड होणं, त्याचा बर्फ होणं, हे सगळेच भौतिक बदल आहेत. शॉपिंग, एखाद्या फळाला कापलं आणि ठेवलं तर त्याला काय म्हणतो आपण? भौतिक बदल. पण जर त्या फळाच्या पृष्ठभागावरती रंग बदलला, ती चव बदलली तर तो होतो रासायनिक बदल. आता इथे टोमॅटो कट केलाय, टोमॅटोला काही होत नाही. पण ऍपल कट करून ठेवलं किंवा वांग कापलं किंवा बटाटा कापला, तुम्हाला माहिती आहे का काय होतं? सांगा बरं कोणतरी. वांग कापून ठेवलं किंवा ऍपल असं कट करून ठेवलं तर काय होतं? कोणतरी माईक ऑन केलाय, सांगा पटकन, चला लवकर. ऍपल कट केल्यावर कोणतरी खाऊन टाकतं. पण मी विचारते, त्याच्या पृष्ठभागावरती काही निरीक्षण केलंय का कधी? काय होतं का? मला असं वाटतं तुमचे माईक तुमच्या जवळ नाही आहेत का? आज कोणीच बोलत नाहीये. काय झालं बरं? जरा बघायला पाहिजे. क्या हुआ भाई? सगळ्यांचे माईक ऑफ आहेत. प्रश्न समजलाय का? प्रश्न असा आहे, वांग कट करून ठेवलं असेल किंवा बटाटा कापून ठेवला असेल किंवा ऍपल कट करून ठेवला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल दिसतो का? हो, मग काय दिसतं? काय झालं? काहीतरी आवाज आला पण कळलं नाही. शबाश, काळे काळे होतात, बरोबर. त्याचा पृष्ठभाग काळा होतो, पुन्हा त्याला कट करा, आतला गोरा गोरा भाग असतो, थोड्या वेळ ठेवला तर तोही काळा होतो. बरोबर आहे. ह्यालाच आपण रासायनिक बदल म्हणतो. रासायनिक बदल सगळ्याच फळांमध्ये असं होत नाही. ज्याच्यामध्ये होतं त्याच्यात रासायनिक बदल होतो. हवेच्या संपर्कात आल्यामुळे तो पृष्ठभाग बदलतो, आतला सरफेस तसाच असतो. चला, आता रासायनिक बदल कसे ओळखायचे? कुठेतरी वायूची निर्मिती होते, कुठेतरी ध्वनी निर्माण होतो, रंग बदलतो, चव बदलते, बरोबर. आता आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. आता माईक ऑफ करायला काही हरकत नाहीये. आता आपापले माईक ऑफ करा आता, बोलून झालं असेल तर. बरं, 2 मिनिटं. सगळ्यांना म्यूट करून टाकते मी आता, म्हणजे बोलायचं असेल तर पुन्हा माईक ऑन करा मी जेव्हा सांगेन तर. ठीक आहे. चला, आता बघूया आपले रासायनिक बदल. आता आपण इथेच होतो बघा.
वायूची निर्मिती होणे किंवा ध्वनी निर्माण होणे, रंगात बदल होणे, चवीत बदल होणे, ही सगळी लक्षणं आहेत. जसं आपल्याला व्हायरल इन्फेक्शन झालं की डॉक्टर म्हणतात लक्षणं काय आहेत सांगा. आपण म्हणतो ताप येतोय, सर्दीसारखं होतंय, हे होतंय, ते होतंय. याचं आउटपुट काय, म्हणजे असं कन्क्लुजन काय की तुम्हाला असं असं काहीतरी झालेलं आहे. रासायनिक बदल झाला हे कशावरून ओळखायचं? ह्या लक्षणांवरून ओळखायचं. कोणत्या तरी वायू निर्माण झालेला दिसतोय का, आवाज येतोय का, करकर चुरचुर चुरचुर असं कधी कधी आवाज येतो हलका हलकासा, रंगामध्ये काहीतरी बदल होतो किंवा चवीमध्ये बदल होतो. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याला दिसल्या की समजायचं की रासायनिक बदल झालेला आहे. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे मांडायची कशी? ठीक आहे, झाली ना रासायनिक अभिक्रिया झाली, काहीतरी बदल झाला, पण ते लिहायचं कसं? तर ते लिहिण्याची दोन पद्धती आहे. एक आहे शाब्दिक समीकरण आणि एक आहे रासायनिक समीकरण. शाब्दिक समीकरणामध्ये आपण शब्द लिहितो, ऑक्सिजन अधिक हायड्रोजन बरोबर पाणी म्हणजे H2O. हे झालं शाब्दिक समीकरण. याच्यामध्ये आपण शब्द शब्दाने त्यांची नावं लिहिली. पण रासायनिक समीकरणामध्ये हायड्रोजनला H2 लिहितात, ऑक्सिजनला O2 लिहितात आणि पाण्याला H2O असं लिहितात. म्हणजेच या रासायनिक समीकरणामध्ये आपण काय केलं, या रासायनिक समीकरणामध्ये आपण काय लिहिलं, एक मिनिट. हा, माझी स्क्रीन दिसते का बघा. हॅलो. हा, ओके, माझा आवाज येतोय? हा. ओके ओके, एकच मिनिट. हा, ठीक आहे. हा, तर ह्या रासायनिक समीकरणांमध्ये आपल्याला बदल दिसतो की H2 म्हणजे हायड्रोजन, O2 म्हणजे ऑक्सिजन आणि H2O म्हणजे पाणी. ह्या केमिकल फॉर्म्युलाचा वापर करून जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, रासायनिक समीकरण, जे शाब्दिक समीकरणाच्या पुढच्या टप्प्यामध्ये येतात. आता डाव्या बाजूला जे कोणी असतात म्हणजे ज्याच्यापासून आपण काहीतरी बनवतो त्याला आपण म्हणतो अभिक्रियाकारक. आपल्या वरच्या उदाहरणामध्ये H2 आणि O2 हे कोण आहेत, अभिक्रियाकारक आहेत किंवा अभिक्रिया करणारे आहेत. त्याच्यापासून आपण काहीतरी बनवतोय म्हणजे ते कोण आहेत, आपले रिएक्टंट. आणि उत्पादित म्हणजे जे काही बनलंय, जे काही तयार झालंय या रासायनिक अभिक्रियेतनं, ते आपण लिहितो आपल्या बाणाच्या उजव्या बाजूला. बघा ना, साधा सोपा फॉर्म्युला आहे. H2 प्लस O2 विल गिव्ह यू H2O. बघा याच्यामध्ये पण बघा, O2 प्लस Fe प्लस H2O हे कोण आहेत, सगळे अभिक्रियाकारक किंवा अभिकारक. आणि याचा उत्पादित कोण आहे, Fe2O3 H2O. आणि हा जो बाण आहे ह्याचा अर्थ आहे की ह्या अभिकारकांपासून हे उत्पादित बनलं. डावीकडून उजवीकडे हा बाण जो आहे तो आपली अभिक्रिया दर्शवतो, रासायनिक अभिक्रिया दर्शवतो. आता ह्याच्यामध्ये काही अनेक वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह वापरली जातात, जसं की कोणत्या अवस्थेमध्ये आहेत, किंवा पाण्यामध्ये टाकून रिॲक्शन होते आहे का, त्याला उष्णता दिली जाते का, अजून काही त्यातनं मिळतंय. X लिहिलं असेल तर कोणत्या तरी कॅटलिस्ट त्याच्यामध्ये असतो, आणि प्लस म्हणजे H2 प्लस O2 प्लस म्हणजे ह्याला दोघांनी मिळून काहीतरी बनवलेले. अशा पद्धतीच्या सर्वत्र तुम्हाला दिसणाऱ्या अभिक्रियांमध्ये असलेल्या ह्या काही टर्मिनॉलॉजी. आता दैनंदिन जीवनामध्ये असलेले रासायनिक बदल, हा प्रकार जो आहे हा आपल्याला डिटेलमध्ये पुस्तकात दिलेला आहे. श्वसन म्हणजे आपण जो श्वासोच्छ्वास करतो तो, आणि त्याच्या एक्झॅक्टली उलट आहे प्रकाश संश्लेषण. बघा, आपण श्वसन करतो म्हणजे काय करतो, ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. ह्याच्याच एक्झॅक्टली उलट प्रकाश संश्लेषणामध्ये हिरव्या वनस्पती कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. एकच अभिक्रिया उलटी आणि सुलटी लिहिली की श्वसन आणि प्रकाश संश्लेषण, या दोन्ही गोष्टी होतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, आपण श्वास घेतो म्हणजे आपण ऑक्सिजन आत घेतो आणि आपल्या प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या ग्लुकोज म्हणजे C6H12O6 ह्या रेणू बरोबर त्या O2 ची अभिक्रिया होते आणि आपल्याला काय मिळतं, ATP ही एनर्जी, CO2 आणि आपल्याला H2O हे बाय प्रोडक्ट पण मिळतं. ह्याचाच एक्झॅक्टली उलट पाणी कार्बन डायऑक्साईड एकत्र केल्यानंतर
क्लोरोफिल आणि सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये जे काही बनतं ते असतं C6H12O6 म्हणजे परत ग्लुकोज, आणि जो काही बाय प्रोडक्ट आहे तो आहे ऑक्सिजन. ह्या दोनही अभिक्रिया आपल्या पुस्तकात दिलेल्या आहेत. ह्या आपल्या दैनंदिन जीवनातले रासायनिक बदलच आहेत. आता इंधनाचे ज्वलन हे सुद्धा आपण मगाशी बघितलं. जेव्हा आपण एखादी गोष्ट जाळतो तेव्हा काय होतं की त्याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते, एकतर त्यातनं वायू निर्माण होतात किंवा एक नवीनच संयुग तयार होतं. बरोबर. ह्याच्यानंतर आपल्या धड्यामध्ये आहे आयनिक बंध. हा खूप महत्वाचा भाग आहे. आयनिक बंधामध्ये काय होतं की इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. त्याच्यामुळे काय होतं की अधिक आणि वजा अशा दोन प्रकारचे आपल्याकडे आयन्स तयार होतात. बघा, हा आहे सोडियमचा ऍटम. ऍटम म्हणजे अणू. हा 11 इलेक्ट्रॉन 11 प्रोटॉन असलेला एक स्वतंत्र अणू आहे. पण 11 म्हणजे 2, 8, 1 अशी त्याची इलेक्ट्रॉनची संरचना बघितली आपण तर 1 हा अतिरिक्त इलेक्ट्रॉन आहे. तो असल्यामुळे ह्याला स्थैर्य मिळणार नाही, हा स्टेबल होणार नाही. मग तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जेव्हा सोडियम देऊन टाकतो तर त्याच्यावरती एक धन प्रभार होतो, कारण की इलेक्ट्रॉन कमी झाला पण प्रोटॉन जेवढे तेवढेच राहिले. तर हा +1 चार्ज असलेला सोडियमचा आयन आहे. तसाच क्लोरीन हा जो ऍटम आहे त्याच्यामध्ये 17 हे त्याचे इलेक्ट्रॉनिक नंबर आहे. त्याचा 17 त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 17 प्रोटॉन. पण 17 म्हणजे 18ला एक कमी 2, 8 आणि 8 असा जर त्याची इलेक्ट्रॉन संरचना असेल तर त्याचा अष्टक पूर्ण होईल. म्हणून त्याला एका इलेक्ट्रॉनची कमी आहे आणि ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन जास्त आहे. हा देऊन टाकतो आणि हा घेऊन टाकतो. पण ह्या एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज येतो, म्हणजे एक -1 आणि इकडे +1. +1 -1 अर्थातच अधिक आणि वजा जेव्हा बाजूबाजूला येतात तेव्हा परस्पर आकर्षणामुळे काय होतं, त्याला आपण काय म्हणतो स्टॅटिक अट्रॅक्शन. म्हणजे प्लस आणि मायनस या दोघांमध्ये असलेल्या स्थितिक विद्युत आकर्षणामुळे हे एकमेकांकडे बंध तयार करतात आणि त्याला आपण म्हणतो आयनिक बंध. करण्यात हे ऍटम नसून आयन झालेले. स्वतःची आयडेंटिटी विसरून त्यांनी इलेक्ट्रॉन दिले आणि घेतले. त्याच्यामुळे काय झालं, ते ऍटम्स न होता आयन्स बनले. एक आहे केटायन आणि एक आहे एनायन. म्हणजेच काय, अधिक आणि वजा असा प्रभार असलेले ऍटम्स म्हणजेच आयन्स. हे एकत्र येऊन एक विशिष्ट संरचना बनवतात. त्याला आपण क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे. अशा पद्धतीने तयार झालेलं मीठ म्हणजे हे आपल्या खाण्यातलं NaCl, आपल्या खाण्यातला मिठाचा NaClचा असा रचनेचा भाग असतो, हे आपण बघू शकतो. आता हे झालं आयनिक बंधांबद्दल. असेच असतात सहसंयोजी बंध. सहसंयोजी बंधामध्ये पण 2 किंवा 3 किंवा जास्त असे रेणू एकत्र येतात, पण हे इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन टाकत नाही. त्यांना समजलंय की इलेक्ट्रॉन दिल्या आणि घेतल्यामुळे नुकसान आहे. आपण ऍटम राहत नाही, आपण आयन होऊन जातो. मग ते काय करतात, ते एकमेकांबरोबरती त्याचं संधान करतात, म्हणजे त्याचं शेअरिंग करतात. हा हायड्रोजन ह्याचा इलेक्ट्रॉन, हा हायड्रोजन ह्याचा इलेक्ट्रॉन असं एकमेकांबरोबर शेअर करतील. जसं एका बेंचवर आपण दोघं मित्र बसतो की नाही, तो बेंच त्याचा पण नाही माझा पण नाही, पण तो आपल्या दोघांचा आहे आणि दोघांचाही नाही. ती जी जागा आहे ती आपण सामायिक वाटून घेतली. ती आपल्या दोघांच्याही मालकीची नाही पण आणि दोघांच्याही मालकीची आहे पण. असा जो प्रकार असतो तो असतो सहसंयोजी बंध. बरोबर. असं केल्यामुळे या हायड्रोजनचं द्विक पूर्ण होतं आणि असंच केल्यामुळे इतर जे काही ऍटम असतात त्यांचं अष्टक पूर्ण होतं. इलेक्ट्रॉन देण्याचीही कटकट नाही आणि घेण्याचीही कटकट नाही. तो पॉझिटिव्ह चार्ज पण नको, तो निगेटिव्ह चार्ज पण नको. आपलं काम भागलं, आपली संयोजन पूर्ण झाली की त्यांचं स्टेबिलिटी येते आणि काय होतं, नवीन संयोग बनतात. आता आयनिक आणि सहसंयोजी बंधाची उदाहरणं कोणती कोणती आहेत? सोडियम क्लोराईड, पोटॅशियम फ्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड आणि सहसंयोजी बंधाचे सगळे H2O2, H2O, Cl2 हे सगळे जे आहेत ते आहेत सहसंयोजी बंधाची उदाहरणं. अशा पद्धतीने या धड्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक आणि भौतिक अभिक्रियांची चर्चा केली. आता आपण बोलूया आपल्या दुसऱ्या धड्याकडे. दुसरा धडा आहे मानवनिर्मित पदार्थ. ठीक आहे. 2 मिनिटं मी त्याची PPT शेअर करते, म्हणजे आपण त्याचंही डिस्कशन करू शकतो.
ओके. चला, हा धडा आपण मागच्या वेळेला केला होता, तुमच्या चांगल्या लक्षात असेल. जे पदार्थ मनुष्य बनवतो त्याला आपण मानवनिर्मित पदार्थ म्हणतो. तरी निसर्गातल्या संशोधनांचा वापर करून आपण त्याच्यावर प्रक्रिया करतो, त्याला हव्या तशा आपल्याला उपयोगी पडतील अशा गुणधर्मांनी त्याला सजवतो आणि त्याचा चेहरा मोहरा बदलून त्याच्यावर काही संशोधन करून त्याला आपल्याला हव्या तशा आकारामध्ये, हव्या तशा रूपामध्ये आणून आपण मानवनिर्मित पदार्थ बनवतो. जसं काच, प्लास्टिक, थर्मोकॉल, लाकडाच्या वस्तू, काचेच्या वस्तू, मातीच्या वस्तू किंवा कापडाच्या वस्तू, ह्या सगळ्या आहेत मानवनिर्मित गोष्टी. आता ह्यांची उगमस्थानं कोण आहेत? ही सगळी निसर्गामध्येच असतात. आता प्लास्टिक हे आपण खूप डिटेलमध्ये बघितलं होतं बघा. प्लास्टिक म्हणजे काय? ज्याच्यात आकार्यता असा गुणधर्म आहे आणि ते ऑर्गॅनिक पॉलिमर पासून बनलंय, म्हणजे काय? सेंद्रिय बहुवार्षिक, आणि हा मानवनिर्मित पदार्थ आहे. त्याचे प्रकार कोणते आहेत? थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. थर्मोप्लास्टिक मध्ये काय आहे? तुम्ही त्याला गरम केलं आणि वितळवलं आणि पुन्हा नव्याने रूप त्याचं बदललं किंवा त्याचा आकार बदलला तर आपल्याला काय मिळतं? थर्मोप्लास्टिक. थर्मोसेटिंग मध्ये काय होतं? उष्मादृढ प्लास्टिक. एकदा ह्या प्लास्टिक पासून वस्तू बनल्या की त्या तुटल्या तरीही त्या आपण बदलू शकत नाही, ते एकदा बनले की बनले, त्याला म्हणतात थर्मोसेटिंग. प्लास्टिकचे गुणधर्म काय काय असतात? ते गंजत नाही, त्याचं विघटन होत नाही, त्याच्यात हवेतली आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम होत नाही, त्याला कोणताही रंग देता येतो, त्याला कोणताही आकार देता येतो. उष्णता आणि विद्युतचा प्लास्टिक दुर्वाहक आहे, शिवाय ते वजनाने हलकं पण आहे आणि शिवाय ते स्वस्त पण आहे. म्हणून प्लास्टिकच्या अनेक गोष्टी आपण एरवी सुद्धा वापरतो. प्लास्टिकचे प्रकार आणि त्याचे उपयोग. थर्मोप्लास्टिक पासून आपण पाईप, बाटल्या, तारांची आवरणं, विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग, सीडी कव्हर, पिशव्या, पॅकिंग साहित्य, गार्डनचे पाईप, वाहनांचे भाग, प्रयोगशाळेतली उपकरणं, हे सगळे जे मऊ प्लास्टिकचे पदार्थ असतात ना, ज्याला वितळवून आपण पुन्हा काहीतरी बनवू शकतो, ते आहे थर्मोप्लास्टिक. थर्मोसेटिंग म्हणजे बघा, एकदा ते बनलं की बनलं, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला वाकवू पण शकत नाही, त्याला तोडू पण शकत नाही. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये असलेली किचन मधली नॉनस्टिक भांडी किंवा कोणतीही भांडी, त्याला जे काळ्या रंगाची आपण हँडल्स धरतो की नाही, किंवा त्यांना कान असतात काळ्या रंगाचे, ते सगळे जे असतात ते असतात थर्मोसेटिंग प्लास्टिकचे. किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे कॅबिनेट असतात, विद्युत स्विच असतात, त्याच्यानंतर फर्निचर आणि वाहनांच्या सीट असतात, आणि कापड उद्योगामध्ये सुद्धा थर्मोसेटिंग प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिक आणि पर्यावरण हा मुद्दा आपण खूप डिटेलमध्ये बोललो होतो. प्लास्टिक हे पर्यावरणाकरता हानिकारक आहे, कारण की ते अविघटनशील आहे, ते विघटितच होत नाही. शिवाय त्याच्या वापरामुळे जमिनीचं, पाण्याचं, हवेचं सगळ्याच प्रदूषण होतं, बरोबर ना? प्लास्टिक जिकडे जाईल तिथे तर तसंच राहणार आहे. जमिनीवर असेल तिथे ते वर्षानुवर्ष तसंच पडून राहील, हजारो वर्षापर्यंत तिथून हलणार पण नाही. आपल्या अनेक पिढ्या खपतील, पण त्या प्लास्टिकला काहीच होणार नाही, कारण की ते विघटितच होत नाही ना. दुसरं आहे पाण्यामध्ये. जर ते पाण्यामध्ये गेलं तर ते पाण्यामध्येच राहतं अनेक वर्ष, तसं पाण्याच्या खाली, समुद्राच्या तळाशी, नदीच्या तळाशी किंवा तरंगत राहतं आणि कुठेतरी जाऊन चोकअप करतं. म्हणजेच काय? ते पाण्याचं प्रदूषण करतं. आणि हवेचं प्रदूषण केव्हा होतं? जेव्हा हे प्लास्टिक आपण जाळतो आणि त्याच्यापासून खूप सारे विषारी आणि घातक वायू हवेमध्ये पसरतात, तेव्हा ते हवेचे प्रदूषण होतं. आता उपाययोजना काय करायची? प्लास्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करायचा, त्याचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण. म्हणजेच काय? 4 R दिलेत आपल्या पुस्तकामध्ये: रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि काय बरं ते चौथं काय आहे? परत त्याला मिळवणं, रिऑप्टेन, असं काहीतरी आहे ते. म्हणजे त्याला आपण एखाद्या आपल्याकडे असलेल्या वस्तूंमधनं पुन्हा ते मिळवायचं, त्यातलं म्हणजे टाकून देण्याच्या ऐवजी त्यातनं घ्यायचं पुन्हा एकदा. अशा 4 पद्धतीने आपण प्लास्टिकचा वापर टाळू शकतो आणि पर्यावरणाला मदत करू शकतो. पुढचा आपला मित्र आहे थर्मोकॉल. आपणच बनवलाय आपल्याच उपयोगासाठी. एखाद्या नाजूक वस्तूंना आपण इकडनं तिकडे किंवा तिकडनं इकडे ट्रान्सपोर्टमध्ये जेव्हा नेतो की नाही, मोबाईल असेल, टीव्ही असेल, वॉशिंग मशीन असेल,
तर गाड्यांमध्ये किंवा प्रवासामध्ये धक्का लागून तुटू नये म्हणून त्याच्या आजूबाजूला थर्मोकॉलचे शीट लावलेले असतात. थर्मोकॉलचे हे जे बॉल आहेत ना, म्हणजे आपल्या साबुदाण्याच्या बॉल सारखे जे दिसतात, ते पॉलिस्टायरीनचे बनलेले असतात. त्याच्यामध्ये जवळपास 90-99% हवाच असते, म्हणून ते एकदम हलके फुलके मऊ असतात, गुळगुळीत असतात. आणि त्याचा वापर बीन बॅग मध्ये केला जातो, काही डेकोरेशनच्या साहित्यामध्ये केला जातो, आणि जेवणाच्या प्लेट्स मध्ये पण ते वापरलं जातं. अगदी चहाचे कप पण थर्मोकॉलचे असतात. पण अशा ठिकाणी ते वापरणं आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करणं हे स्वतःच एक रिस्की काम आहे. का बरं? कारण थर्मोकॉल हे एक प्रकारचं प्लास्टिक आहे आणि त्याच्या अतिरिक्त वापरामुळे, त्याच्या अतिरिक्त सान्निध्यात असल्यामुळे रक्ताचा कर्करोग म्हणजे ल्युकेमिया हा होण्याची शक्यता असते. शिवाय जसं प्लास्टिक आहे तसंच हे सुद्धा आहे, हे जैव अविघटनशील आहे. म्हणजे हे रिसायकल तुम्हाला करावंच लागेल, कारण हे स्वतःहून विघटित होणारच नाही आणि ह्याला पण खूप वर्ष लागतात विघटित होण्यासाठी. म्हणजेच काय, एकदा बनलं की बनलं, हे सगळीकडे फक्त खराबी करणार आहे. म्हणून पुन्हा एकदा हे सुद्धा जमिनीवर, पाण्यामध्ये आणि हवेमध्ये तीनही प्रकारचं प्रदूषण करतात. अन्न पदार्थावरती याचे होणारे परिणाम, जसे आपण मगाशीच बोललो, गरम वस्तू आपण थर्मोकॉलच्या प्लेटमध्ये, गरम चहा थर्मोकॉलच्या कपमध्ये प्यायलो तर काय होणार आहे, थर्मोकॉलचा काही अंश अर्थातच आपल्या पोटात जाईल त्या अन्नाबरोबर, कारण गरम वस्तूंमध्ये हे थर्मोकॉल, प्लास्टिक ह्याचा काही अंश विरघळतो आणि तो आपल्या पोटात जातो. ज्या गोष्टी आपल्याला खाण्यायोग्य नाही त्या शरीरामध्ये गेल्या की त्याची काहीतरी हानी नक्की होते. म्हणजेच एक प्रकारे आपल्या तब्येतीवरती, आपल्या आरोग्यावरती थर्मोकॉलचा दुष्परिणाम हा होतोच. म्हणून मग त्याचा वापर आपण टाळला पाहिजे. तिसरा मानवनिर्मित पदार्थ आहे काच. काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकीत टणक पण ठिसूळ घन पदार्थ. या काचेची निर्मिती कशी होते? वाळू, सोडा आणि चुनखडी आणि अल्प प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड यांचं मिश्रण भट्टीमध्ये तापवून काच तयार केली जाते. ही काच तापवल्यावरती मऊ होते आणि ती उष्णतेची मंद वाहक असल्यामुळे, विजेची दुर्वाहक असल्यामुळे पारदर्शक असते. ठीक आहे. आता ही जी काच आहे ही वाळूपासून बनवतात, पण जसे तिच्या उपयोगाप्रमाणे तिचे अनेक प्रकार असतात. तर काचेचे प्रकार कोणते? सिलिका काच, बोरोसिलिकेट काच, अल्कली सिलिकेट काच आणि शिसेयुक्त काच. सिलिका काचेमध्ये त्या सगळ्या वस्तूंची आपण निर्मिती करतो ज्यांना आपण तापवू शकतो, ज्याचा वापर आपण प्रयोगशाळेमध्ये करू शकतो, म्हणजे आपण त्याला हाताळू शकतो, त्याच्यावरती मार्किंग करू शकतो, आपल्याला हव्या तशा बदलांसकट ती काच आपण वापरू शकतो. ती बऱ्यापैकी स्ट्रॉंग असते, त्याला आपण तापवलं, जाड असल्यामुळे इकडून तिकडे नेलं तर सहसा ती फुटत नाही जोपर्यंत आपण तिला फोडत नाही, आणि बऱ्याच गरम टेम्परेचर पर्यंत पण ती राहू शकते. ह्याचा वापर मेजरिंग सिलेंडर, बीकर, कोनिकल फ्लास्क, बॉटल्स या सगळ्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये केला जातो आणि ही आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळते. ही काच आपण बऱ्याचदा बघतो. दुसरी आपल्या नजरेमध्ये बऱ्याचदा येणारी काच आहे ती आहे बोरोसिलिकेट काच. म्हणजेच ही ती काच आहे जी आपल्याला कोणालाच आवडत नाही अशा औषधांच्या बाटल्यांमध्ये असते. ते कफ सिरप, तापाची औषधं, त्याची घाणघाण कडू लागणारी जी विचित्र औषधं असतात ब्राऊन कलरच्या बाटल्यांमधली, त्या बाटल्या बोरोसिलिकेट काचेच्या बनलेल्या असतात. त्याच्यामध्ये औषधं ठेवली जातात आणि त्याच्यात ठेवण्याचं कारण मुद्दाम हेच असतं की ती काच त्या औषधांबरोबर कुठली अभिक्रिया करत नाही आणि जी काही त्याची 2 वर्ष 3 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असते तोपर्यंत ती त्याच्यामध्ये औषध बरोबर राहतं. त्या रसायनांबरोबर त्या काचेची अभिक्रिया होत नाही. ती जाड असते आणि स्टोरेज करता वापरली जाते. तिसरं आहे अल्कली सिलिकेट काच. ही पाण्यामध्ये विद्राव्य असल्याने तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास असं म्हणतात. हिचा वापर सहसा केला जात नाही, काही विशिष्ट कामांसाठीच ही वापरली जाते. शिसेयुक्त काच विजेचे दिवे, ट्यूबलाईट बनवण्याकरता वापरली जाते. आपल्या घरामध्ये, आपल्या वर्गामध्ये, आपल्या शाळेमध्ये जिथे जिथे असे बल्ब आहेत ना, ट्यूबलाईट आहेत, कसे पांढरे पांढरे धुसर रंगाचे असतात ना, ते पण असतात काचेचे, कारण त्याच्यामध्ये शिसेयुक्त अशी ती काच असते, शिस असतं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने जशी आपली गरज आहे त्या पद्धतीने आपण काच बदलतो. प्रकाशीय काच ही काच कुठे असते? चष्म्यांमध्ये, दुर्बिणींमध्ये, सूक्ष्मदर्शी भिंग याच्यामध्ये. 2 प्रकारच्या काचा असतात ह्या, अंतर्वक्री, बहिर्वक्री. अशा स्पेशलाइज्ड काचा आपण वापरतो कारण
त्याच्यामधनं प्रकाशाचं परावर्तन अपवर्तन वगैरे ह्या गुणधर्मांमुळे आपल्याला त्या बघण्याकरता म्हणजे एखादी गोष्ट विजन त्याच्यासाठी लागणारे डिटेलिंग ह्याच्यासाठी ह्या प्रकाशीय काचा बनवल्या जातात. भिंगांमध्ये आणि सूक्ष्मदर्शी दुर्बिणी पृथ्वीवरून आकाशामध्ये असलेल्या ग्रहांना ताऱ्यांना बघण्याकरता आपल्याला त्या कॅपॅसिटीच्या दुर्बिणी लागतात. त्या बनवण्याकरता विशिष्ट काचा असतात ज्या प्रकाशीय काचा असतात, कारण त्याचं कामच प्रकाशावरती काम करणं. नंतर आहे रंगीत काचा. विशिष्ट धातूचे ऑक्साईड, समजा तुम्हाला हिरव्या रंगाची काचेचं दिसतं डिझाईन मध्ये हिरव्या रंगाचं काचेचं काहीतरी डिझाईन केलेलं आहे, तशी हिरवी काच बनवायची असेल तर फेरस ऑक्साईड टाकतात. म्हणजे आपल्याला ज्या रंगाचा काचेचा प्रकार हवा आहे त्या पद्धतीने त्या त्या वेगवेगळ्या धातूंचे ऑक्साईड ते बनवतानाच त्या मिश्रणामध्ये टाकले जातात. भट्टीमध्ये हे सिलिका, सिलिकेट, वाळू, बिळू, मॅग्नेशियम ऑक्साईड टाकलं की आपल्याला जो रंग हवाय त्या रंगाच्या धातूचं ऑक्साईड त्याच्यामध्ये मिसळायचं. भट्टीमध्ये तापवल्यावरती आपल्याला जो हवाय त्या आकारामध्ये त्याला टाकायचं आणि त्या वस्तू बनवायच्या. अशा पद्धतीने रंगीत काचांपासून अनेक वस्तू बनवतात. मागे सुद्धा आपण बोललो होतो की रंगीत काचांपासून ग्लास बनतात, त्याच्यानंतर वाट्या बनतात. आईस्क्रीमच्या वाट्या असतात ना, काचेचे कानातले, गळ्यातले. ऍक्च्युली विचार करणं पण किती भयंकर आहे ना, काचेच्या वस्तू दागिने म्हणून अंगात घालणं. पण ते नाजूक असतात आणि चांगले असतात, दिसायला खूप सुंदर असतात आणि खरंच काचेचे असतात. खूप वेगवेगळ्या रंगाच्या काचा त्याच्यामध्ये असतात. पुढचं आहे संस्कारित काच. संस्कारित काच कोणती? ज्याच्यावरती आपल्याला काहीतरी विशेष त्याच्यावरती काम त्याच्याकडनं करून घ्यायचं, त्या पद्धतीने तिला बनवली जाते. अशा पद्धतीने काचेचे अनेक प्रकार आहेत. आता काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. सगळ्यात पहिले काच तयार करताना मिश्रण 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवावं लागतं. यामुळे हरितगृह वायूंचं उत्सर्जन होतं, म्हणजे ग्रीन इफेक्ट गॅसेस. 1500 डिग्री पर्यंत जेव्हा आपण ह्या काच तयार करतानाचं मिश्रण त्याच्यामध्ये सिलिका आहे, सिलिकेट आहे, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे जे सगळे वायू आहेत हे जास्त प्रमाणामध्ये ह्यातनं बनतात आणि ह्यांचं उत्सर्जन एक प्रकारे काय आहे, ग्रीन हाऊस इफेक्टला बोलवतं. म्हणजे तुम्ही टेम्परेचर वाढवता पृथ्वीचं त्याच्यामुळे, कारण हे जे वायू आहेत दोन्ही कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे पृथ्वीवरची जी हीट आहे ना त्याला ट्रॅप करतात आणि जी काही उष्णता आहे ती तिथेच ठेवतात. त्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच हरितगृह वायू असं त्यांना म्हटलं जातं. कारण ही काच बनताना आपण जे काही टाकतो ना रॉ मटेरियल, ते जेव्हा तापवतो, जेव्हा त्याची भट्टीमध्ये त्याला गरम करून त्याचं मिश्रण बनवतो, त्याची पेस्ट बनते, बारीक एक मिश्रण बनतं लिक्विड, तोपर्यंत हे सगळे वायू त्यातनं निर्माण झालेले असतात. दुसरं आहे अविघटनशील कचरा. काच अविघटनशील असल्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूंचे तुकडे पर्यावरणामध्ये समस्या निर्माण करतात. हे एक भयंकरच सत्य आहे. बघा ना, काचेची एखादी तुटलेली गोष्ट किती भयंकर असते, किती टोकदार असते. काच हा स्थायू पदार्थ आहे, कठीण आहे पण ठिसूळ आहे. खाली पडल्या पडल्या काचेची बाटली फुटते, काचेचा ग्लास फुटतो, तर ती किती नाजूक असते. तर अशा बारीक बारीक काचेच्या वस्तू जे इकडे तिकडे पडलेल्या असतात, पर्यावरणामध्ये असतात. काही प्राण्यांना कचऱ्यामध्ये लोक टाकून देतात कचरा. त्यांना काय माहिती असतं ना, घरातला कचरा आपण टाकणार कुठे? डस्टबिन मध्ये, आणि डस्टबिन मधला कचरा जाणार कुठे? बाहेर मोठ्या डस्टबिन मध्ये. त्याच डस्टबिन वरती येणारे गायी असतात, कुत्री असतात, कधी कधी शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, कोणतेही प्राणी जे त्या कचऱ्यामध्ये जाऊन त्यांचं पोट भरतात, त्यांच्या पोटामध्ये अशा पद्धतीने काचेचे तुकडे जातात. त्यांना काय माहिती की कचऱ्यामध्ये काच आहेत, आणि आपल्याला तरी काय माहिती की आपण जे काचा टाकल्या आपल्या घरातल्या हे ते प्राणी खाणार आहेत. तर अशा पद्धतीने एक विचित्र अडचण काचेच्या तुकड्यांपासून बनते. तुमच्या पण घरामध्ये तुम्ही बघितलं असेल, काकू, मामी, आई वगैरे, आजी हातातल्या बांगड्या, काचेच्या बांगड्या जेव्हा लागतात, फुटतात, तेव्हा अगदी हातातलं रक्त पण काढतात, कारण की ते टोकदार असतं. तर हे जे काच आहे दिसायला सुंदर आहे, आकर्षक आहे, आपण वापरतो सुद्धा तिला, पण ती एक अविघटनशील कचरा म्हणूनही काम करते. पण तुम्हाला माहितीये का, काचेचं 100% रिसायकलिंग करता येतं. जेवढी काच आपण बनवली तेवढी 100% पुन्हा दुसऱ्या रूपामध्ये तिला चेंज करता येते.
पण ते करताना बरंच प्रदूषण होतं, बरेच पर्यावरणाचे धोके आपल्याला त्याच्यातनं टाळता येतात. जर ती खाली इकडे तिकडे पडलेली असेल तर त्याला आपण 100% रिसायकल करू शकतो. पण त्या प्रोसेसमध्ये पण पुन्हा पैसे लागतात, एनर्जी लागते आणि थोडंसं प्रदूषणही होतं. पण अर्थातच नवीन काच बनवण्यापेक्षा जुनी काच आपण पुनर्चक्री करून वापरू शकतो. अशा पद्धतीने काच हाही एक उपयुक्त मानवनिर्मित पदार्थ आहे, जो आपण अनेक ठिकाणी वापरतो. शोभेच्या वस्तूंमध्ये वापरतो, घराच्या काचांमध्ये वापरतो, खिडक्यांमध्ये वापरतो, आणखी आरशांमध्ये वापरतो. अशा बऱ्याच ठिकाणी काचेचा आपण वापर करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्या या धड्यामध्ये होता. आज आपण 2 धड्यांचं रिव्हिजन पूर्ण केलेलं आहे. मला असं वाटतं तुम्हाला थोडंफार कळलं असेल, हो की नाही? कोणाला काही शंका आहे का? काही प्रश्न आहेत का? किंवा तुम्हाला हे कळलं आहे का? ठीक आहे, आपण थांबायचं. कोणाला काही शंका आहेत का? नाही, त्या सगळं समजलं. व्हेरी गुड. परीक्षेकरता बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा आणि 9वीत जा. थँक्यू. संगीता मॅम.